तर कालच्या पार्टमध्ये आपण कुठे गेलतो ते तुम्हाला माहितीच आहे. तर आजच्या पार्टमध्ये आपण काय काय केलं ते सांगणार आहे. तर चला. तर आपण तिकून आल्यावरती देवाला शेंदूर मुकुट आणि हार लावून घेतला होता. तर इकडे यांचे बकरं पण कापून झाले होते. बकरं कापून झाल्यानंतर इकडे बकऱ्याचं पोस्टमार्टम चालू होतं. त्यानंतर इकडे मटणाची कटिंग बिटिंग करून चालवलं होतं घरी. 2 बकऱ्याचं मटण चांगलं 50-60 किलो भरलं होतं. त्यानंतर घरी आलो, आईचं कांदा कापायचं काम चालू होतं. इकडे मटणावरती पार लाकडून टप ठेवून झाकून ठेवलं तोपर्यंत इकडे यांचं चूल मांडायचं काम पण चालू आहे. सगळं मटण मस्त ना टोपात धुवून घेतलं. तर आता इकडे मटण मस्त धुवून पण झालं. त्यानंतर इकडे मोठ्या बघूया तेल ओतलं. तोपर्यंत इकडे धना पावडर लावायचं काम चालू आहे. त्यानंतर इकडे आपण कांदा शिजायला टाकून दिलता. त्यानंतर इकडे आपण मस्त मटण शिजायला टाकून दिलं. इकडे आपण मस्त मटण बनवायला टाकलंय. तोपर्यंत इकडे आपल्याला आरती घेऊन जायचे आहे. तर आता आपल्याला मस्त निवद घेऊन जायचे होते. आरत्या बिरत्या आणून इकडे मस्त काठीचं पूजन चालू होतं. बरं देवाच्या पुढे एवढे गोन भरून निवड ठेवले नका, बास रे बास, मोकार निवद. तर आता आपण मस्त घरी येऊन इकडे मस्त पंक्ती पण बसल्या होत्या. आता अख्ख्यांनी जेवण करून मस्त आपण पाहुण्याला पण काढून दिलं. आपल्याला जत्रा उरकायला चांगली इकडे 12 वाजले होते. आजचा ब्लॉग कसा वाटला ते लवकर कमेंट करून सांग. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.